नमस्कार मंडळी. आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव अमेय आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षी विशाखा यांचा. सकाळी साधारण 10 वाजता अमेय आणि विशाखा हॉलवर आले. विशाखाने आल्या आल्या मेकअप करायला घेतला. विशाखाचा मेकअप होईपर्यंत भटजींनी गणपती पूजनाची तयारी करायला घेतली. अमेयने मुंडावळ्या बांधून घेतल्या आणि दोघे गणपती पूजनाला येऊन बसले. सर्वप्रथम गावच्या देवांना गाराणे करून गणपती पूजनाला सुरुवात झाली. आलेल्या पाहुण्यांना वेलकम ड्रिंक म्हणून गारगार सरबत घ्यायला सुरुवात केली. गणपती पूजन झाल्यावर सुहासिनींनी विशाखाची ओटी भरली आणि दोघे माळेला उभे राहिले. आणि मग तो खास क्षण आला. मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली. यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. इकडे विशाखाच्या आईबाबांनी अमेय आणि विशाखाच्या डोक्यावर अक्षता वाहून दोघांना आशीर्वाद दिला आणि लगेच त्यांनी कन्यादान करून घेतले आणि परंपरेनुसार कन्यादानाची भांडी अमेयला दिली. भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले. दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली. त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून अमेयने विशाखाला पवित्र असे मंगळसूत्र घातले. त्यानंतर विवाह होम संपन्न झाला. विशाखाच्या भावाने अमेयचा कान करकचून पिळून घेतला आणि दोघांनी सप्तपदी पूर्ण केल्या. त्यानंतर नाव बदलून अमेयने विशाखाच्या कानात नवीन नाव सांगितले. यानंतर नवदाम्पत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला आणि जेवायला गेले. एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत जेवणाला सुरुवात केली. जेवण झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले. तर असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला. अमेय आणि विशाखाला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही असं वैदिक पद्धतीत लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, भानकरवाडी. फोन नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.